विद्यार्थी मित्रांनो, आपण BA द्वितीय वर्ष चौथ्या सत्रामध्ये लोकप्रशासन या विषयांतर्गत वित्तीय प्रशासनाचा अभ्यास करीत आहोत। या अभ्यासामध्ये आपण मागील भागामध्ये वित्तीय प्रशासनाचा अर्थ पाहिला, दुसऱ्या भागामध्ये आपण वित्तीय प्रशासनाचं महत्त्व पाहिलं आणि आज तिसऱ्या भागामध्ये आपण वित्तीय प्रशासनाचे साधने किंवा घटक किंवा त्याच्या संस्था यांचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय प्रशासन ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे किंवा वित्तीय प्रशासन ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया एकंदरीत देशाच्या आर्थिक स्थितीशी निगडीत असल्यामुळं ती राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असते। तर अशा ह्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही कार्य आहेत, जे काही विविध स्वरूपाची कार्य या वित्तीय प्रशासनाला करावी लागतात, तर ही कार्य पार पाडण्यासाठी त्यांना काही घटकांची मदत घ्यावी लागते किंवा वित्तीय प्रशासन करणं हे कोणत्याही एका घटकाच्या माध्यमातून शक्य नाही। तर अनेक घटक हे वित्तीय प्रशासनाला आपण पाहिलं विविध प्रकारची कार्य करावी लागतात आणि ही विविध प्रकारची कार्य वित्तीय प्रशासनाला करण्यासाठी अनेक घटकांची मदत घ्यावी लागते। तर त्यामधील जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ही वित्तीय व्यवस्थापनाची जी साधने आहेत, ही साधने प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सारख्याच स्वरूपामध्ये असलेले आपणास दिसून येतात किंवा वेगवेगळ्या देशामध्ये या घटकांचं नाव हे वेगळं असेल, परंतु कार्य मात्र त्याच पद्धतीनं या घटकांना करावी लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या एकंदरीत घटकांमध्ये आपण या ठिकाणी विचार करत असताना साधारणतः आज आपण या ठिकाणी वित्तीय प्रशासनाच्या महत्त्वाच्या अशा 5 घटकांचा या ठिकाणी विचार करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या वित्तीय प्रशासनाच्या घटकामधील पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणा किंवा घटक म्हणा तो म्हणजे विधिमंडळ किंवा आपण त्याला कायदेमंडळ म्हणतो। तसंच आपल्या या ठिकाणी लेजिस्लेचर असं आपण या ठिकाणी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विधिमंडळाला विशेष महत्त्व आहे किंवा कायदेमंडळ अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण विधिमंडळ शासन संस्थेमध्ये सर्वोच्च आहे। आपण पाहिलं की शासनाचे 3 अंग आहेत, कायदेमंडळ म्हणजेच विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। हे मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी शासन संस्थेच्या म्हणजे ज्यांनी जो सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला होता, या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतामधून त्यांनी सांगितलेली ही 3 महत्त्वाची अंग आहेत। तर ह्या 3 अंगापैकी सर्वोच्च स्थानी असलेलं जे शासन सत्तेचं सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे विधिमंडळ आहे। तर विधिमंडळ जे आहे ते या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण का तर विधिमंडळाच्या माध्यमामधूनच देशाच्या एकंदरीत कारभारासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्यांची निर्मिती होत असते। कायदे निर्मितीचं हे सभागृह या ठिकाणी असतं आणि म्हणून आपल्याला या विधिमंडळाचं महत्त्व एकंदरीत लोकशाहीमध्ये सर्वाधिक असलेलं आपल्याला सांगता येतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या कायदा निर्मितीबरोबरच विधिमंडळाचं जे महत्त्वाचं आणखी एक कार्य आहे ते म्हणजे त्यांना वित्तीय प्रशासनाकडे सुद्धा खूप लक्ष द्यावं लागतं किंवा वित्तीय प्रशासनामधील विधिमंडळाची जी भूमिका आहे ती अत्यंत
महत्त्वाची आहे. आणि या एकंदरीत आपण पाहतो आता अनेक मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत, काही आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि हा भाग तसा म्हणजे आपण जे जनरल नॉलेज आहे त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतील की कायदेमंडळ हे आपल्याकडे द्विगृही आहे. केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही आहे आणि बहुतांश देशांमध्ये द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आहे. तर यामधील जे कनिष्ठ सभागृह आहे, भारतीय शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर जे कनिष्ठ सभागृह आहे या कनिष्ठ सभागृहाला सर्वाधिक अधिकार आहेत, कारण ते लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे. तर या विधिमंडळाला म्हणजे लोकशाही राज्यामध्ये वित्तीय प्रशासनाचे अधिकार सुद्धा खूप अधिक प्रमाणामध्ये दिलेले असतात. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सैद्धांतिकदृष्ट्या विधिमंडळाच्या संमतीशिवाय कार्यपालिका म्हणजेच सरकार एक पैसा सुद्धा खर्च करू शकत नाही. त्याचबरोबर कोणता करही या ठिकाणी सरकार लावू शकत नाही, म्हणजेच त्यांची परवानगी घेणं हे अनिवार्य आहे. तेव्हा या दृष्टीनं विधिमंडळाचं जे काही म्हणजे वित्तीय प्रशासनामधील कार्य आहे किंवा त्यांचं जे योगदान आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. आणि यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की विधिमंडळाकडून वित्तीय प्रशासनासंबंधीची जी कार्य आहेत ती खूप व्यवस्थितपणे त्यांना या ठिकाणी करावी लागतात, कारण हे लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे आणि या सभागृहावरती जनतेचा विश्वास असतो. आणि त्यामुळं आर्थिक दृष्टिकोनामधून वित्तीय प्रशासनाच्या माध्यमामधून कायदेमंडळाची जी भूमिका आहे ती या ठिकाणी महत्त्वाची असते. तर यामध्ये आपल्याला या विधिमंडळाकडून होणारी जी कार्य आहेत त्यामध्ये असं सांगता येतं की राष्ट्राच्या तिजोरीत जमा होणारा जो पैसा आहे तो पैसा कोणत्या मार्गाने येईल, तसेच तो कोणत्या कार्यावरती किती प्रमाणामध्ये खर्च करावा हे निश्चित करण्याची अंतिम सत्ता विधिमंडळाकडे असते. म्हणजे हे कोण ठरवणार आहे तर विधिमंडळाकडूनच ही गोष्ट या ठिकाणी निश्चित केली जाते. तसेच आपल्याला दुसरं कार्य या ठिकाणी सांगता येतं की विधिमंडळाला नवीन कर आकारण्याचे, जुन्या करात वाढ करण्याचे, तसेच कर कपात करण्याचे अधिकार असतात. म्हणजे आता या ठिकाणी अंदाजपत्रक असतं आणि अंदाजपत्रक जेव्हा कायदेमंडळासमोर संसदेमध्ये ठेवल्या जातं तेव्हा त्यावरती कायदेमंडळाचे जे सदस्य असतात ते सदस्य चर्चा करतात. त्याच्यामध्ये ज्या योग्य गोष्टी आहेत त्याचा स्वीकार केला जातो, जिथं कुठं सुधारणा करणं आवश्यक आहे त्यासाठी दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि त्या दुरुस्त्या त्या ठिकाणी करून पुन्हा या ठिकाणी तो अंदाजपत्रक जो आहे तो त्या ठिकाणी स्वीकारल्या जातो किंवा त्याच्यावरती मतदान हे होत असतं. आता सर्वार्थाने या ठिकाणी जिथं शक्य आहे त्या ठिकाणी सरकार सुधारणा करण्यास म्हणजे सरकारची काही हरकत नसते, परंतु काही बाबी अशा असतात की त्यामध्ये सरकारला त्या गोष्टी करणं आवश्यक असतं. मग त्या ठिकाणी जे बदल आहेत ते बदल काही प्रमाणामध्ये स्वीकारतात, काही स्वीकारले जात नाहीत. ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी असतात. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की शासनास म्हणजे शासन विभागामार्फत तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणं, आवश्यकता वाटल्यास त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल सुचविणं. दुसरं कार्य आहे सरकारी कार्यासाठी किती पैसा जमवावा आणि किती खर्च करावा याविषयीचा निर्णय घेणे. म्हणजे शासकीय कार्यासाठी जो येणारा पैसा आहे तो कसा यावा आणि तो कोणत्या कामावरती किती प्रमाणात खर्च करावा याविषयी सुद्धा निर्णय घेण्याचं जे कार्य आहे ते ह्या विधिमंडळाच्या माध्यमातून केलं जातं. तसेच या संसदीय शासन पद्धतीत असं म्हटलं जातं पहा की जोपर्यंत संसद आर्थिक अनुदानावर मतदान करत नाही तोपर्यंत राष्ट्रपती त्याची मागणी करू शकत नाही. संसदीय शासन पद्धतीचे हे वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. तसंच तोपर्यंत या ठिकाणी राष्ट्रपती हा पैसा खर्च करू शकत नाही. याशिवाय संसद राष्ट्रपतीने घोषित केल्याशिवाय नवीन
कर सुद्धा लावू शकत नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की म्हणजे स्वतःहून संसद या ठिकाणी ह्या गोष्टी करत नाही किंवा विधिमंडळ ह्या गोष्टी करत नाही. कोणत्या गोष्टी? की पैसा कुठून मिळवायचा याविषयी निर्णय घेत असताना, म्हणजेच सांगायचा मुद्दा हा आहे की ह्या सर्व गोष्टी कुठे असतात? अंदाजपत्रकामध्ये असतात. अंदाजपत्रकामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार या ठिकाणी कायदेमंडळाकडून केला जातो. त्या कशा आहेत, योग्य आहेत, नाहीत, याची चर्चा ही कायदेमंडळामध्ये होत असते. आता हा जो म्हणजे एकूण जे अंदाजपत्रक आहे, या अंदाजपत्रकाला संसदेची मान्यता मिळाल्याशिवाय तो खर्च करता येत नाही. परंतु या ठिकाणी संसद किंवा विधिमंडळ हे राष्ट्रपतीनं घोषित केल्याशिवाय नवीन कर त्या ठिकाणी लावू शकत नाही. म्हणजे सरकारनं या ठिकाणी घोषणा केल्याशिवाय हे कर लावण्याचा अधिकार हा किंवा कराविषयी कुठलीही जी भूमिका आहे ती भूमिका संसद या ठिकाणी घेत नाही. म्हणजे नवीन कर त्या ठिकाणी ती लावू शकत नाही. यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कार्यपालिका, एक्झिक्युटिव्ह, म्हणजे प्रत्यक्ष सरकार. तर या राज्याच्या वित्तीय प्रशासनाशी संबंधित दुसरा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ज्याला आपण कार्यपालिका सरकार असे या ठिकाणी म्हणतो. तर हा जो घटक आहे तो म्हणजे प्रत्यक्ष शासन विभाग आहे. तर या कार्यपालिकेवर वित्तीय प्रशासनासंबंधीची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असलेली दिसून येते. कारण कार्यपालिका या घटकामार्फतच वित्तीय प्रशासनाची प्रत्यक्ष जी कार्य आहेत ती कार्य केली जातात किंवा वित्तीय प्रशासनाचा सर्वाधिक संबंध हा जर कोणाशी येत असेल तर तो शासन विभागाशी येतो, सरकारशी येत असतो. आणि वित्तीय प्रशासनाची बहुतांश जबाबदारी ही या कार्यपालिकेवरतीच असते. आता या ठिकाणी पुढच्या घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी हे सर्व अभ्यासायचंच आहे की म्हणजे जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प तयार करणं, त्या अर्थसंकल्पाला संसदेमध्ये मान्यता मिळवणं आणि त्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणं, ही सर्वस्वी जबाबदारी ही शासन विभागाची असते, म्हणजेच कार्यपालिकेची असते. आणि त्यामुळं या सर्व घटकांमध्ये हा शासन विभाग जो आहे किंवा कार्यपालिका आहे ही वित्तीय प्रशासनामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. आणि त्यामुळं या दृष्टीनं या कार्यपालिकेला अत्यंत महत्त्वाची वित्तीय स्वरूपाची कार्य ही करावी लागतात. तर यामध्ये पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे नवीन वर्षासाठी राज्याचं आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. अंदाजपत्रक तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल, दरवर्षी आपल्या देशामध्ये म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प आणि प्रत्येक घटक राज्याचा अर्थसंकल्प, ज्या ज्या काही या ठिकाणी राजकीय संस्था आहेत त्या प्रत्येक राजकीय संस्थेमध्ये हा अंदाजपत्रक तयार केला जातो. तर या ठिकाणी या कार्यपालिकेच्या माध्यमातूनच हा अर्थसंकल्प तयार केला जातो आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून सरकारला वर्षभरासाठी लागणारा जो पैसा आहे त्या पैशाची तरतूद केलेली असते. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात. अंदाजपत्रकामध्ये करांची आकारणी करण्यात आलेली असते आणि त्याचबरोबर पैसा कुठे किती खर्च होणार हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं असतं. ह्या सर्व नोंदी या अंदाजपत्रकामध्ये असतात. तर हा महत्त्वपूर्ण असा अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी ही म्हणजे सरकारची असते, कार्यपालिकेची असते. दुसरं महत्त्वाचं कार्य आपल्याला या ठिकाणी या शासन विभागाचं सांगता येतं ते म्हणजे सरकारी पैसा कोणत्या बाबीवर कशा प्रकारे खर्च केला जाईल यासंबंधी निर्णय घेणे. आता ह्या तरतुदी आपल्या अर्थसंकल्पामध्ये असतात आणि त्या कोणत्या कामावरती किती पैसा खर्च करायचा आहे याच्या नोंदी दिलेल्या असतात. तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे वेतन, पेन्शन व इतर आर्थिक गोष्टी संबंधी तर निर्णय घेणे हे सुद्धा कार्य या म्हणजे शासन विभागाला करावं लागतं.
आर्थिक नीतीसंबंधी सर्व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सुद्धा या शासन विभागाची असते. तर या पद्धतीनं आपल्याला या शासन विभागाच्या माध्यमामधून ही कार्य या ठिकाणी होताना दिसून येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की शासन विभाग, कार्यपालिका ही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. वित्तीय प्रशासनामधला एक महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला शासन विभागाकडे पाहावं लागेल. कारण वित्तीय प्रशासनाशी संबंधित सर्व घडामोडींची जी काही म्हणजे मूळ स्थान आहे ते मूळ स्थान हे आपल्याला कार्यपालिका असलेलं दिसून येतं. यानंतर पुढचा जो तिसरा घटक आहे तो म्हणजे राजकोष किंवा वित्त मंत्रालय, ट्रेझरी किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर या आर्थिक व्यवहारावर जसं आपण वरती हे 2 घटक पाहिले त्याच प्रमाणात वित्त मंत्रालय किंवा ट्रेझरी हे सुद्धा अत्यंत या वित्तीय प्रशासनामधला महत्त्वाचा भाग आहे, घटक आहे किंवा संस्था आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणारा आणि देखरेख करणारा विभाग म्हणून या वित्त मंत्रालयाला ओळखल्या जातं. या घटकाद्वारे वित्तीय प्रशासनाला म्हणजे वित्तीय प्रशासनात संबंधित या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी कार्य केली जातात. त्यामध्ये पहिलं कार्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे सरकारी पैसा योग्य प्रकारे खर्च होतो किंवा नाही हे पाहणे. कारण आपण या ठिकाणी पाहतो की पैशाची तरतूद कशी करायची याविषयीचा निर्णय सुद्धा प्रथमतः वित्त मंत्रालयाच्या माध्यमातूनच होत असतो. कुठे कसा किती पैसा जमा होऊ शकतो याविषयीचा अभ्यास हा वित्त मंत्रालयाच्या माध्यमातूनच होत असतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की वित्त मंत्रालय किंवा अर्थ खातं हे देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं भाग किंवा घटक म्हणून या ठिकाणी आपण पाहतो. आणि त्यामुळेच अर्थमंत्री हा सुद्धा महत्त्वाचा असतो. कारण अर्थमंत्री जितका चौकस असेल, जर देशाच्या अर्थमंत्र्यांना आर्थिक घडामोडींचं सखोल ज्ञान असेल तर ते योग्य पद्धतीनं हे खातं सांभाळू शकतात. आणि म्हणून अनेकदा या ठिकाणी अर्थ खातं देत असताना खूप विचार करून हे खातं द्यायला हवं. कारण देशाचा एकंदरीत सर्वस्वी भार हा अर्थ मंत्रालयावरतीच असतो. आणि म्हणून अर्थ मंत्रालय हे या वित्तीय प्रशासनाच्या घटकामधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचबरोबर वित्त मंत्रालयाच्या माध्यमामधून सरकारच्या विविध खात्यामार्फत खर्च होणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवणं, त्याचबरोबर देखरेख ठेवण्याचं कामसुद्धा वित्त मंत्रालयाकडून केलं जातं. याशिवाय विविध प्रकारच्या करांची वसुली करणे, शासनाच्या विविध विभागात आर्थिक बाबतीत समन्वय प्रस्थापित करणे, ही जी काही कार्य आहेत ही सर्व कार्य वित्त मंत्रालयाकडून केली जातात. आणि एकंदरीत सर्व जेवढे काही खाते आहेत या खात्यांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका सुद्धा वित्त मंत्रालयाला पार पाडावी लागते. यानंतर पुढचा जो चौथा घटक आहे तो म्हणजे हिशोब विभाग. हिशोबाची जी काही कामं आहेत ती कामं सुद्धा अत्यंत महत्त्वाची असतात. कारण पैसा येणारं एक माध्यम आहे, एक मार्ग आहे. कोणत्या मार्गाने या ठिकाणी पैसा आला, म्हणजे उत्पन्न किती झालं आणि आलेल्या उत्पन्नामधून पैसा किती खर्च झालेला आहे याचा हिशोब ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. तर ऑडिट डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट प्रत्येक देशामध्ये या ठिकाणी कार्यरत असतं. तर या वित्तीय प्रशासनात या विभागाला म्हणूनच महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आहे. सार्वजनिक जो पैसा आहे तो पैसा योग्य प्रकारे खर्च व्हावा आणि व्यर्थ होणारा जो खर्च आहे, त्याचबरोबर भ्रष्टाचार आहे
यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीनं आपल्याला हिशोब विभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण हिशोब विभाग हा या ठिकाणी सर्व ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या क्रियांची बारकाईने तपासणी करतो आणि मग जो पैसा किती म्हणजे जो कर आकारला त्या कराच्या माध्यमातून किती पैसा त्या ठिकाणी जमा झाला, प्रत्यक्षात तो किती जमा व्हायला पाहिजे होता, तसेच जो अंदाजपत्रकामध्ये आपण पैसा मंजूर केलेला आहे त्या प्रमाणामध्येच तो त्या कामावरती खर्च झालेला आहे की नाही याची सुद्धा चौकशी, त्याची नीट तपासणी आपल्याला या हिशोब खात्याच्या माध्यमातून किंवा हिशोब विभागाच्या माध्यमातून होताना दिसून येते. आणि म्हणून हा हिशोब विभाग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. असं म्हणतात पहा, हिशोब ठेवणं. त्या हिशोब ठेवण्याशी संबंधित जो घटक आहे तो म्हणजे भारताचा लेखा परीक्षक जो आहे, महालेखापाल व लेखापरीक्षक जो आहे, हे पद आहे. ह्या पदावर व्यक्ती जी आपण अपॉइंट करतो सरकारच्या माध्यमातून ती अत्यंत म्हणजे महत्त्वाची असते. त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्या भारतामध्ये लेखापरीक्षणाचं जे कार्य आहे ते कार्य नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या अधिकाऱ्याच्या मार्फत या ठिकाणी केलं जातं. आणि या घटकाद्वारे म्हणजे जो महालेखापाल आणि लेखापरीक्षक आहे त्यांच्या माध्यमामधून अत्यंत महत्त्वाची कार्य या ठिकाणी केली जातात. त्यामध्ये पहिलं कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे कायदेमंडळाने मंजूर केलेली रक्कम खात्याकडून योग्य रीतीनं खर्च होते की नाही याचं परीक्षण करणे, त्याची पाहणी करणे. दुसरं महत्त्वाचं कार्य आहे प्रत्येक खात्याचा खर्च योग्य व कायदेशीर बाबींवर होतो की नाही यावरती देखरेख ठेवणे. म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये होणारा जो खर्च आहे तो खर्च कायदेशीर पद्धतीनं झालेला आहे किंवा नाही हे पाहणं. याचबरोबर पुढचं कार्य आहे प्रत्येक खात्याला मंजूर झालेल्या रकमेचा खाते प्रमुखाकडून दुरुपयोग होतो किंवा नाही याविषयीची काळजी घेणं. जर दुरुपयोग होत असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावरती लगेच टिप्पणी ही या म्हणजे हिशोब विभागाकडून केली जाते. याचबरोबर प्रत्येक खात्यानं काटकसरीनं काम केलेलं आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी या हिशोब विभागाच्या माध्यमातून पाहिल्या जातं. याशिवाय अगदी पाचवा शेवटचा जो या वित्तीय प्रशासनाचा घटक आहे तो म्हणजे संसदीय समित्या, पार्लमेंटरी कमिटीज. आता संसदीय समित्या ह्या सुद्धा वित्तीय प्रशासनामध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आपल्या भारतीय प्रशासनामध्ये महत्त्वाच्या अशा 2 समित्या स्थापन केलेल्या आहेत. तशा 3 आहेत, परंतु आता तिसऱ्या समितीचं जे स्थान आहे ते स्थान कितपत आज या ठिकाणी महत्त्वाचं आहे हा थोडा वेगळा विषय आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये 2 समित्या ह्या वित्तीय प्रशासनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात पहिली आणि महत्त्वाची समिती म्हणजे अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी. आता अंदाज समिती जी आहे ही अंदाज समिती वित्तीय प्रशासनावर नियंत्रण ठेवणारी समिती आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. कारण ही जी अंदाज समिती आहे या अंदाज समितीचं जे कार्य आहे ते कार्य अर्थसंकल्प तयार होत असतानाच अंदाज समितीचं कार्य सुरू असतं. म्हणजेच या ठिकाणी या अंदाज समितीमार्फत अंदाजपत्रकाची मंजुरीपूर्व छाननी करून योग्य त्या ठिकाणी काटकसर ही समिती सुचवत असते. म्हणजेच या समितीच्या माध्यमामधून आपल्याला असं म्हणता येतं की अंदाजपत्रकामध्ये जो अनावश्यक खर्च दाखवण्यात आलेला आहे तो टाळण्यासाठी काटकसरीचं धोरण या अंदाज समितीकडून राबवल्या जातं. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार प्रशासनात
आवश्यक त्या सुधारणासंबंधी सरकारला सूचना करणे. म्हणजे जे काही बदल आहे त्या बदलानुसार या ठिकाणी नवीन नवीन सुधारणा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ह्या सूचना म्हणजे या अंदाज समितीकडून केल्या जातात. तसेच अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेली रक्कम ही शासनाच्या धोरणास अनुकूल आहे की नाही याबाबतचा शोध घेणे आणि वेगवेगळ्या योजना आणि खर्चांच्या संदर्भात शासनास लागणाऱ्या खर्चासंबंधी अंदाज मांडणे. म्हणजे अंदाज समिती काय करते की बाबा सरकारचा जो खर्चाचा अंदाज आहे तो या ठिकाणी ती देत असते आणि त्यानुसार सरकारला अंदाजपत्रक हे तयार करावं लागतं. अर्थात या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की जी अंदाज समिती आहे ही अंदाज समिती सरकारच्या आर्थिक म्हणजे कार्यावरती किंवा सरकारकडून होणारा जो खर्च आहे हा खर्च म्हणजे अयोग्य पद्धतीने होऊ नये किंवा खर्चावरती थोडक्यात आपल्याला नियंत्रण ठेवण्याचं काम ही अंदाज समिती करताना दिसून येते. कारण काय म्हणता येईल आपल्याला की जर अंदाज समिती या ठिकाणी नसेल तर काय होईल असा जर आपण या ठिकाणी विचार केला तर सरकारचं जे आर्थिक म्हणजे बाबतीतलं त्यांचं जे कार्य आहे ते कार्य स्वैराचारी बनेल. म्हणजे सरकार आपल्या म्हणजे खर्चावरती नियंत्रण ठेवू शकणार नाही किंवा मनमानी स्वरूपाचे या ठिकाणी सरकारकडून आर्थिक जो खर्च आहे तो या ठिकाणी वाढू शकतो. तर त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य या अंदाज समितीच्या माध्यमातून होतं. पुढची महत्त्वाची समिती आहे लोकलेखा समिती किंवा त्यालाच सार्वजनिक हिशोब समिती असं या ठिकाणी म्हणतात, पब्लिक अकाउंट कमिटी. तर या कमिटीच्या माध्यमामधून आपल्याला म्हणजे जे सार्वजनिक हिशोब आहेत ते म्हणजे कसे सार्वजनिक हिशोबावरती एकंदरीत म्हणजे प्रकाश टाकण्याचं काम ही लोकलेखा समिती करत असते. म्हणजेच या ठिकाणी ज्या कार्यासाठी पैसा मंजूर झालेला आहे त्याच कामावरती तो पैसा खर्च झाला किंवा नाही हे पाहणं. म्हणजे एक लक्षात घ्या या दोन समित्यांमधला फरक, ह्या समित्या आपल्याला पुन्हा डीपमध्ये पाहायच्याच आहेत, परंतु या दोन समित्यांमधला फरक सांगत असताना असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल की जी अंदाज समिती आहे एस्टिमेट कमिटी ती आहे अंदाजपत्रकाच्या निर्मितीच्या वेळी किंवा निर्मितीच्या अगोदर काम करणारी. म्हणजे जो अंदाजपत्रक आहे तो अंदाजपत्रक कायदेमंडळामध्ये सादर करण्याच्या अगोदरची कामं ही अंदाज समितीची आहेत आणि लोकलेखा समितीची कार्य ही अंदाजपत्रकाची अंमलबजावणी झाल्यानंतरची आहेत. एक अंदाज समितीची कामं अंमलबजावणी होण्याच्या अगोदर मान्यता मिळण्याच्या अगोदर ची कार्य अंदाज समितीची आहेत आणि लोकलेखा समितीचं कार्य हे अंदाजपत्रकाला मान्यता मिळून तो अंदाजपत्रकानुसार जो खर्च आहे तो खर्च झाला की नाही म्हणजे खर्च झाल्याच्या नंतरची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला ह्या सार्वजनिक हिशोब समितीची असलेली दिसून येते. तर यामध्ये म्हणजे ज्या कामासाठी पैसा मंजूर केलेला आहे त्याच कामावर तो पैसा खर्च झाला की नाही हे पाहणे. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी या समितीचं कार्य आहे ते म्हणजे खर्चास कायदेशीर मान्यता होती की नाही. म्हणजे ज्या ठिकाणी तो पैसा खर्च झालेला आहे त्याला कायदेशीर मान्यता होती की नाही ते त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यानंतर विविध बाबींवर करण्यात आलेल्या खर्चास सक्षम अधिकाऱ्याची मान्यता होती का. म्हणजे या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यानं मान्यता दिलेली आहे त्याला तो अधिकार होता का हे या ठिकाणी पाहिलं जातं. याचबरोबर नियमांच्या चौकटीत संबंधित अधिकाऱ्यानं त्या खर्चाला मान्यता दिलेली आहे का हे पाहणं. याशिवाय महालेखापालाने सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालाचा विचार करणं. म्हणजेच महालेखापालानं जो अहवाल तयार केलेला आहे हिशोबाचा तो अहवाल त्याचं परीक्षण करणं आणि त्यासंबंधीची माहिती या ठिकाणी संसदेला देण्याची भूमिका सुद्धा या लोकलेखा समितीला पार पाडावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आज आपण या वित्तीय प्रशासनाचे जे घटक आहेत
ते घटक या ठिकाणी पाहिलेले आहेत. वित्तीय प्रशासन हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये वित्तीय प्रशासनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये वित्तीय प्रशासन जे आहे त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. कारण का तर लोकशाही शासन पद्धतीमध्ये जे शासन आहे ते शासन लोकहिताची कार्य करतं, जनकल्याणाची कार्य करतं आणि त्या अनुषंगानं आपल्याला या वित्तीय प्रशासनाचं जे महत्त्व आहे ते आपण पाहिलं. आणि आज आपण या वित्तीय प्रशासनाचे जे घटक आहेत की ज्या घटकाच्या माध्यमातून हे वित्तीय कार्य पार पाडलं जातं. कारण वित्तीय प्रशासनाची कार्य ही अतिशय व्यापक आहेत. वित्त हा म्हणजे आपण पाहिलं की राष्ट्राचा वित्त हे राष्ट्राचं रक्त म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहतो. कारण ज्या पद्धतीनं मानवी शरीर हे रक्ताच्या शिवाय ते सक्रिय राहू शकत नाही, त्याच्यामध्ये ते कोणतीही कृती करू शकत नाही, त्याच पद्धतीनं राष्ट्राच्या जीवनामध्ये वित्ताचं महत्त्व असतं. आणि म्हणून वित्तीय प्रशासन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यामधील ही जे काही कार्य आहेत वित्तीय प्रशासनाची ती सर्व कार्य या 5 घटकांच्या माध्यमातून केली जातात. तर आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूयात आणि राहिलेल्या नंतरच्या पिरियडमध्ये आपण पुढच्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर आपल्या सर्वांचे धन्यवाद.